जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तारळणी सभागृहात श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक पार पडली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त के मंजुलक्ष्मी, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे उपस्थित होते. आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी प्रस्तावित आराखड्याचं सादरीकरण केलं. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आराखड्याचं सादरीकरण झालं होतं, तेव्हाच त्यांनी अधिकाऱ्यांना स्थानिकांची मतं विचारात घेण्याबाबत सूचना केल्या होत्या असं सांगितलं. सुट्टीच्या काळात श्री अंबाबाईच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात, मात्र जागेच्या मर्यादेमुळं त्यांना सोयीसुविधा पुरवण्यात अडचणी येतात. त्यामुळं हा आराखडा राबवणं गरजेचं असल्याचं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं. आराखड्यामुळं अंबाबाई मंदिर परिसराचा विकास होऊन भाविकांच्या संख्येत 20 पटीनं वाढ होईल आणि शहराच्या अर्थव्यवस्थेला त्याची मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यापारी यांचं समाधान करण्याबरोबरच त्यांच्या सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. अंबाबाई मंदिर परिसरातील कोणत्याही रहिवासी आणि व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊनच तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवला जाईल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आराखडा तयार करणारी यंत्रणा पारदर्शीपणे काम करत असल्याचं सांगितलं. सध्याच्या आराखड्यात नवरात्रोत्सवाची गर्दी विचारात घेऊन दर्शन मंडप, पार्किंग या गोष्टी विस्तृतपणे मांडल्या असून नुकसान भरपाई, पुनर्वसन, व्यापाऱ्यांना दुकानं, रहिवाशांना जवळ संकुल याबाबत योग्य तो अभ्यास केला जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान या बैठकीत व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी सूचना मांडल्या. मंदिर परिसरातील लोकांचं श्री अंबाबाईशी भावनिक नातं आहे याचा विचार करावा. आराखड्यात मंदिर परिसरातच पार्किंग दाखवलंय. आराखडा एकाच बाजूनं राबवण्यापेक्षा मंदिराकडे येणाऱ्या सर्वच रस्ते मोकळे करण्याचा विचार करावा अशा सूचना व्यापाऱ्यांनी मांडल्या. ॲडव्होकेट राजेंद्र किंकर यांनी हा आराखडा देवस्थान समितीमार्फत राबवण्यापेक्षा राज्य शासनामार्फत राबवला पाहिजे अशी मागणी केली. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आराखड्यात कपिल तीर्थ मार्केटचा विचार करावा असं मत मांडलं. मार्केट पुनर्विकसित केल्यावर भाजी विक्रेत्यांसोबतच मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांच्या जागेचा प्रश्न सुटू शकतो असंही त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कपिल तीर्थ मार्केट पर्यायाचा तसंच परिसरातील अन्य खाजगी मिळकतींचा विचार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. याबरोबरच आराखड्यामध्ये ज्या जागेचा समावेश केला आहे त्या संपादित केल्या जातील असंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं.